नमस्कार. आज आपण महाविद्यालयीन ग्रंथपाल पदासाठी एपीआय प्रस्ताव कसा सादर करतात या संदर्भातली माहिती जाणून घेऊ. फॉर्म मधला पहिला पार्ट जो आहे तो आपल्या जनरल अकॅडमिक बॅकग्राऊंडचा आहे. आपली माहिती जी आहे या ठिकाणी नमूद करायची. पहिला मुद्दा जो आहे तो नेम ब्लॉक लेटर्समध्ये ज्या महाविद्यालयात आपण कार्यरत आहात त्या महाविद्यालयाचं नाव, यामध्ये आपल्या संस्थेचं नाव सुद्धा येऊ दे. त्यानंतर डिपार्टमेंट तुमचं अर्थात ग्रंथालय तुमचं डिपार्टमेंट असेल. सध्याचा तुमचा पद आणि ग्रेड पे. त्यानंतर लास्ट प्रमोशन तुमचं कधी झालं ते आपल्या सर्व्हिस बुकावर जे लास्ट प्रमोशनचे शिक्के असतील JD साहेबांनी मारलेले त्याची डेट, त्यावरून डेट आपल्याला लिहायची. सध्या आपण कुठल्या पदासाठी कॅस अंतर्गत प्रमोट ॲप्लिकेंट करत आहात ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. तुमची डेट ऑफ एलिजिबिलिटी फॉर प्रमोशन काय आहे ती सेवा पुस्तिकेवरून लिहायची आहे. तुमचा ॲड्रेस, पिनकोड सहित. या ठिकाणी मोबाईल नंबर मात्र तुमचा अवश्य द्यायचा आहे. जर आपण व्हॉट्सॲप नंबर जर तुमचा मोबाईल असेल तर तसंही नमूद करायचं आहे. आणि ईमेल, वर्किंग ईमेल, तुमचा जो कार्यरत ईमेल. अशा संदर्भात 8 मुद्दे तुमचे हे जनरल इन्फॉर्मेशनचे आहेत. त्यानंतर तुमची रिसर्च डिग्री कशात आहे, तुमची MPhil डिग्री, PhD डिग्री, तुम्हाला जर डिलीट मिळाले असेल तर सगळं वर्णन तुमच्या रिसर्च डिग्रीचं या ठिकाणी वर्णन करायचं आहे. 10 नंबरचा मुद्दा जो आहे, आतापर्यंत तुमची कुठल्या कुठल्या अपॉइंटमेंट्स तुमच्या झालेल्या आहेत त्या या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित नमूद करायचं. जॉईनिंग आणि लिव्हिंग केव्हा झालं तुमचं, लिव्हिंगचं कारण काय असेल ते नमूद करायचं आहे. 11 नंबरचा मुद्दा जो आहे मित्रांनो तो आपल्या ह्या फॉर्ममध्ये महत्त्वपूर्ण आहे. UGCच्या नॉर्म्सप्रमाणे रोल रिटेन्शन, रिफ्रेशर, रिसर्च मेथॉलॉजी संदर्भात ज्या काही तुम्ही कोर्सेस केले असतील ते कोर्सेसचं सगळं वर्णन या ठिकाणी व्यवस्थित नमूद करणं गरजेचं आहे. आता 12वा मुद्दा जो आहे, हा 12वा मुद्दा आपण या ठिकाणी पाहू. तर सर्वप्रथम एलिजिबिलिटी जे क्रायटेरिया आहे तो कॉलेज एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी आहे. कॉलेज महाविद्यालयीन ग्रंथपाल पदासाठी ज्या अकॅडमिक लेवल्स आहेत, तर पहिली जी अकॅडमिक लेवल आहे ती 10 ते 11 अर्थात ग्रेड पे 6 ते 7 या ठिकाणी ती नमूद आहे. आणि पद सुद्धा पहा मित्रांनो, पद आहे कॉलेज लायब्ररियन टू कॉलेज लायब्ररियन, म्हणजे सिनियर स्केल जो आहे तो या ठिकाणी लागू होतो 10 ते 11 अर्थात 6 ते 7. आणि या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो पहिल्या स्टेजसाठी तुमच्या सेवेचे जे आहेत 4 वर्ष तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. जर तुमची PhD डिग्री असेल तर पहिल्या 4 वर्षात तुम्ही ह्या पदाला ॲप्लिकंट ठरतात. जर तुमची PhD डिग्री नसेल आणि तुमची जर MPhil डिग्री असेल तर सेवेत रुजू होण्यापासून 5 वर्षानंतर तुम्हाला ही पहिली स्टेज लागू होते. आणि जर तुमची विदाऊट PhD असेल, तुमच्याकडे MPhil पण नसणार, PhD पण नसणार, तर 6 वर्षानंतर तुम्हाला ही पहिली स्टेज जी आहे 6 ते 7 ती लागू होते. तर मग पहिला क्रायटेरिया जो असेल तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. प्लेन सर्व्हिस असेल ज्याच्यामध्ये PhD नसेल, MPhil नसेल तर 6 वर्ष, PhD असेल तर 4 वर्ष, MPhil असेल तर 5 वर्ष. पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया आपण पाहू की त्याने आपल्या या 6 ते 7च्या ज्या असेसमेंट पिरियडच्या काळामध्ये ॲटलिस्ट 1 ओरिएंटेशन कोर्स जो 21 दिवसाचा ड्युरेशनचा आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे. अँड खाली दुसरी क्रायटेरिया आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ट्रेनिंग सेमिनार और वर्कशॉप ऑन ऑटोमेशन अँड डिजिटलायझेशन ऑफ मेंटेनन्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ॲटलिस्ट 5 days. ह्या ज्या तुमच्या ऑनलाईन किंवा डिजिटलायझेशन संदर्भात जी ट्रेनिंग असेल तर 5 दिवसाची ट्रेनिंग त्यांनी आपल्या या असेसमेंट पिरियडमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या स्टेजसाठी अर्थात 6 ते 7 साठी न्यूनतम शैक्षणिक अर्हता न्यूनतम आपली एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आपण पाहिला. दुसरी आपली जी स्टेज आहे महाविद्यालयीन ग्रंथपालांसंदर्भातली ती आहे 7 ते 8 आणि याची लेवल सुद्धा अकॅडमिक लेवल बदलली, ती 11 ते 12 झाली. तर पाहूया कुठला एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी तुम्हाला
फुलफिल करायचा आहे. तर पहिलाच क्रायटेरिया जे असेल तर मागच्या स्टेजला म्हणजे 6 ते 7 ला तुम्ही 5 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे अकॅडमिक लेवल 11 ला पूर्ण होऊन तुमचे 5 वर्ष तुमचं पूर्ण झालेलं पाहिजे मागच्या स्टेजला. त्यानंतर तुम्ही दोन जे कोर्सेस आहेत ते आपल्या लास्ट 5 इयर्स म्हणजे तुमच्या असेसमेंट पिरियड जो आहे लास्ट 5 इयर्सचा, त्यामध्ये ॲटलिस्ट 2 कोर्सेस तुम्ही हे करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग ट्रेनिंग, सेमिनार, वर्कशॉप, कोर्सेस अँड ऑटोमेशन ऑफ डिजिटलायझेशन, नंतर मेंटेनन्स ऑफ अदर ॲक्टिव्हिटीज ॲज पर टेबल गिव्हन पार्ट बी मध्ये तो जो टेबल दिलेला आहे तो टेबलमध्ये मेन्शन केल्याप्रमाणे तुम्हाला कमीत कमी 2 गोष्टी 2 बाबी ह्या तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं 7 ते 8 ह्या स्टेजसाठी तुम्ही 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली मागच्या स्टेजला तुम्ही 5 वर्ष पूर्ण करणे गरजेचं आहे आणि पार्ट बी मध्ये नमूद कुठल्याही 2 बाबी तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं इलिजिबिलिटी क्रायटेरिया 7 ते 8 साठी काय आपण तो पाहिला. आता पुढची जी स्टेज आहे 8 ते 9 साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो पाहू. पहिलीच जी मिनिमम एलिजिबिलिटी आहे ती मागची जी तुमची स्टेज असेल अर्थात तुमची 11 ते 12 ची स्टेज तुम्ही पूर्ण करून 3 वर्ष होणं गरजेचं आहे. म्हणजे अकॅडमिक लेवल 12 जी आहे ती तुमची पूर्ण होऊन 3 वर्ष जर झाले असतील तर तुम्ही 8 ते 9 ला ॲप्लिकेबल ठरतात. त्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया आहे तो सुद्धा पार्ट बी मध्ये नमूद कुठल्या तरी एक बाब जी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. पार्ट बी मध्ये सविस्तर कुठली जी एक गोष्ट असेल ती नमूद केलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही ती फुलफिल करणं आवश्यक आहे. त्यानंतर कॉलेज लायब्ररीसाठी अकॅडमिक लेवल 9 ते 10 अर्थात जी स्टेज असते प्राध्यापकांची इक्विव्हॅलंट टू प्रोफेसर ही जी पद आहे हे पद ह्या पदासाठी तुम्हाला मिनिमम काय रिक्वायरमेंट आहे ते आपण पाहूया. तर पहिलीच मिनिमम रिक्वायरमेंट जी आहे की मागची स्टेज म्हणजे 13A ला तुम्ही तुमच्या सेवेची किमान 3 वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे. तर पहिला क्रायटेरिया 13A म्हणजे ही जी 8 ते 9 आहे 8 ते 9 झाल्यानंतर तुम्ही 3 वर्षानंतर ह्या पदाला ॲप्लिकेबल ठरतात. त्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया एलिजिबिलिटी क्रायटेरिया तो पार्ट बी मध्ये नमूद केल्याचा कुठला तरी एक जो कोर्स आहे तो तुमच्या लास्ट 3 इयर्स म्हणजे तुमचा असेसमेंट पिरियड जो आहे 3 इयर्सचा आहे. आफ्टर असोसिएट म्हणजे ते 13A ची जी स्टेज नंतर 3 वर्षाचा जो असेसमेंट पिरियड आहे त्यामध्ये तुम्ही पार्ट बी मध्ये नमूद कुठली तरी एक गोष्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे एव्हिडन्स ऑफ इनोव्हेटिव्ह लायब्ररी सायन्स सर्व्हिसेस इन्क्लुडिंग द इंटिग्रेशन ऑफ ICT इन लायब्ररी. ICT संदर्भात तुम्ही जर इनोव्हेटिव्ह आयडियाज तुमच्या केल्या असतील किंवा तुमचं ग्रंथालय जे आहे ICT संदर्भात सुसज्ज करण्यासंदर्भात तुमचे जे प्रयत्न असतील ते प्रयत्न या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर PhD डिग्री हा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे की लायब्ररी सायन्समधली PhD डिग्री तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणून ज्याला 9 ते 10 अर्थात कॉलेज लायब्ररियन टू कॉलेज लायब्ररियन ही जी स्टेज पूर्ण करायची असेल तर 1 ते 4 मध्ये नमूद चारही गोष्टी तुम्ही फुलफिल करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहिला. त्यानंतर पार्ट बी जो आहे असेसमेंट क्रायटेरिया आपण पाहूया. या असेसमेंट क्रायटेरियामध्ये कुठल्या बाबी नमूद आहेत त्या जाणून घेऊया. तर त्यामध्ये टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत. नोट पहा मित्रांनो काय आहे की सिन्स ऑल द ॲक्टिव्हिटीज आर बेस्ड on objectively verification records evidence must be provided to the committee. कमिटी समोर तुम्हाला या सगळे जे एव्हिडन्स असतील तुमचे कागदपत्र असतील पुरावे असतील हे सगळे तुम्हाला ओरिजिनल सादर करणं गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा जो आहे रेग्युलेटरी ऑफ अटेंडिंग द लायब्ररीमध्ये तुमचं अटेंडन्स जे आहे ते मस्ट आहे आणि ते जर सूत्र त्यांनी दिलेलं आहे की नंबर ऑफ द डेज अटेंडन्स त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज वर्किंग डेज तुमचे ते आहे ते आणि गुणिले 100. या ठिकाणी नेहमी आपले मित्र एक जम्बलिंग करतात
तर ते 100% उपस्थितीचं प्रमाणपत्र हे सादर करतात. अर्थात एखादी आयडियल माणूस असेल की जो एकही रजा न घेता तो पूर्ण आपलं अकॅडमिक इयर किंवा असेसमेंट पिरियड उपस्थित असेल. पण आयडियोलॉजी ही आहे की तुम्ही तुमचं सूत्र जे आहे की खरोखर तुमचे जे दिवस असतील उपस्थित दिवस त्यामधलं रजेचा दिवस वजा जाता जे काही खरोखरच तुमचं समीकरण सूत्र जे या सूत्राप्रमाणे तुमचं एक कन्सल्टेड सर्टिफिकेट तुमच्या प्राचार्यांमार्फत तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि ते इयर वाईज जो तो तुमचा असाइनमेंट पिरियड असेल ते इयर वाईज कन्सोलिडेट स्टेटमेंट किंवा सर्टिफिकेट हे तुमचं अटेंडन्सचं घेणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे तुमचे गुणदान या ठिकाणी होणार. आता ज्यावेळेस तुम्ही अटेंडिंग म्हणजे लायब्ररीमध्ये तुम्ही उपस्थित असाल त्यावेळेस तुम्ही कुठल्या कुठल्या बाबी केलेल्या असतील तर त्याचे प्रमाणपत्र त्याचे रेकॉर्ड्स या ठिकाणी नमूद करायचे. तर पहिलं जी बाब आहे ती लायब्ररी रिसोर्सेस अँड ऑर्गनायझेशन अँड मेंटेनन्स ऑफ बुक्स जर्नलाइज्ड रिपोर्ट्स. हे जे रिपोर्ट्स तयार केलेले असतील तुम्ही मेंटेनन्स संदर्भातले ते सगळं रेकॉर्ड्स व्यवस्थित करणं आणि त्या संदर्भात गुणदान तुम्हाला मिळेल. प्रोव्हिजन ऑफ लायब्ररी रीडर सर्व्हिसेस ॲज अ लिटरसी रिव्हायवल सर्व्हिसेस टू रिसर्चर अँड अनालिसिस ऑफ रिपोर्ट. रिसर्च संदर्भातलं प्रोव्हिजन्स तुम्ही काही नमूद केले असतील ते. नंतर असिस्टंट टुवर्ड्स अपग्रेडेशन्स ट्युटोरियल वेबसाईट संदर्भात जे अपग्रेडेशन असेल ते तुम्ही केलेलं असेल तर त्या संदर्भातला क्रायटेरिया. 2 नंबरचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे की लायब्ररी सायन्स संदर्भातल्या ज्या काही सेमिनार्स असतील वर्कशॉप असतील ते तुम्ही जर घेतलं असेल ऑर्गनाईज केलं असेल तर या संदर्भात मार्क्स तुम्हाला मिळतील. कंडक्ट ऑफ सेमिनार्स ऑब्लिक वर्कशॉप्स रिलेटेड टू लायब्ररी ॲक्टिव्हिटीज ऑर अँड ऑन स्पेसिफिक बुक्स ऑर जनरिक द बुक्स. या संदर्भात क्रायटेरिया गुड, नॅशनल लेवल, सेमिनार्स, नंतर वर्कशॉप्स, सॅटिस्फॅक्टरी लेवलला काय मार्क्स आहेत, गुड लेवलला काय मार्क्स आहेत, या सगळा जो गुणदान आहे या ठिकाणी दिलेला आहे. 3 नंबर मुद्दा जो आहे तो तुम्ही कॉम्प्युटराइज डाटाबेस जनरेट केलेला असेल लायब्ररीचा तर त्या संदर्भातले एव्हिडन्स तुम्ही सादर करायचे आणि त्या संदर्भात तुम्हाला गुणदान होणार आहे. किंवा लायब्ररी डज नॉट हॅव अ कॉम्प्युटराइज डाटाबेस तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला ते पुरावे किंवा ते एव्हिडन्स हे सादर करून तुम्हाला ते गुणदान मिळणार आहे. 4 नंबरचा मुद्दा जो आहे चेकिंग इन्व्हेंटरी. डे बाय डे जे आपले इन्व्हेंटरी असतील स्टॉक असेल तो चेकिंग करण्यात मिसिंग बुक तुमचे कसे तुम्ही फाइंड आउट केलेले असतील ते मिसिंग बुक्स शोधून काढण्यासंदर्भात तुम्ही काही नाविन्यपूर्ण योजना राबवल्या असतील ते या ठिकाणी नमूद करायचं 4 नंबर पॉईंट्समध्ये. त्यामध्येच एक वेगळा मुद्दा आहे की डिजिटलायझेशन जर तुम्ही केलं असेल बुकचं डाटाबेस जनरेट केला असेल कॉम्प्युटराइज डाटाबेस तर ते पार्ट जो आहे या ठिकाणी येणार. प्रमोशन ऑफ लायब्ररी नेटवर्क संदर्भात तुम्ही जर काही कार्य केलं असेल लॅन वॅन मॅन या संदर्भात जे जुळवणे असेल आपली इंटरनेट कनेक्टिव्हिटी जे काही असेल ते या ठिकाणी नमूद करायचं आहे. डायमेन्शन्स ऑफ इन्फॉर्मेशन हा जो मुद्दा आहे तो रिलेटिंग बुक्स आणि अदर रिसोर्सेस संदर्भात आहे. असिस्टन्स इन द कॉलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गव्हर्निंग रिलेटेड वर्क्स इन्क्लुडिंग वर्क डन ड्युरिंग द ॲडमिशन एक्झामिनेशन आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. अदर दॅन म्हणजे ग्रंथपाल व्यतिरिक्तची जबाबदारी जर तुम्ही पार पडली असेल कॉलेजच्या संदर्भात मग ती ॲडमिनिस्ट्रेशन संदर्भात असू द्या किंवा मग ॲडमिशन संदर्भात किंवा एक्झामिनेशन संदर्भात असू द्या त्या संदर्भातले मुद्दे जे आहेत त्या मुद्देनिहाय गुणदान तुम्हाला या ठिकाणी होईल. डिझाईन अँड ऑफर शॉर्ट टर्म कोर्सेस फॉर युजर्स. जे आपले युजर्स आहेत जे स्टेक होल्डर्स आहेत आपले वापरकर्ते त्या संदर्भात तुम्ही जर शॉर्ट टर्म कोर्स जर डिझाईन केला असेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा पब्लिकेशन्स ऑफ ॲटलिस्ट 1 रिसर्च पेपर इन UGC अप्रूव्ड जर्नल्स. जे UGCने मान्यता प्राप्त UGC जर्नल्स असतील त्यामध्ये तुमचं कमीत कमी एक रिसर्च पेपर हा तुमचा पब्लिश असायला हवा. तर या संदर्भात ओव्हरऑल ग्रेडिंग तुम्हाला मिळणार आणि ह्या ज्या नोट्स आहेत या नोट्स सुद्धा तुमच्या
या ग्रेडिंगला महत्त्वाच्या कारणीभूत आहेत. आणि गुड, सॅटिस्फॅक्टरी ह्या संदर्भातल्या जे पॉईंट्स तुम्हाला कसे मिळणार ते या ठिकाणी नमूद आहे. तर अशा पद्धतीनं महाविद्यालयीन ग्रंथपाला संदर्भातलं गुणदान जे आहे कॅस अंतर्गत कसं होतं ते आपण पाहिलं. महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी जे अधोरेखित करण्यासारखे आहेत तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सर्वात महत्त्वाचा आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजसाठी. त्यानंतर असेसमेंट क्रायटेरियामध्ये तुम्ही ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी केलेल्या असतील डिजिटलायझेशन संदर्भात म्हणा किंवा मूक कोर्सेस संदर्भात किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस संदर्भात, तर ह्या संदर्भात सगळे पॉईंट्स अधोरेखित करायचे आणि या पद्धतीनं हे तुमचं गुणगान होईल. यामध्ये ज्या संदर्भात तुम्हाला सर्टिफिकेट प्रूव्ह करणं गरजेचं आहे. काही बाबी अशा असतात की त्यामध्ये आपण काही आपल्याकडे पुरावे नसतात किंवा सर्टिफिकेट नसतात, तर अशा वेळेस कॉलेज महाविद्यालयीन प्राचार्यांमार्फत त्या संदर्भात वेळोवेळी तुम्ही जे कार्य केले असतील त्याच्या पुराव्यानेही प्राचार्यांच्या मार्फत तुम्ही ते सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हा API फॉर्म कसा भरतात याचं मार्गदर्शन या ठिकाणी पूर्ण झालं आहे. या संदर्भात तुम्हाला काही सूचना असतील किंवा सूचना करायच्या वाटत असतील तर निश्चित आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण टाईप करून त्या सूचना देऊ शकतात. धन्यवाद. थँक्यू.